Brought to you by Techno Camon 30 series. त्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर दोघं जण, एक मुलगा आणि मुलगी, दोघं मोटरबाईकवर होते. त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्यात. तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ॲक्सिडेंट झाला, त्या एरियामध्ये असं काही घडलं, तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठेही घडलं आणि तो आमदार जर त्या एरियात असेल, परगावी गेलेला नसेल, परदेशी गेलेलं नसेल, तर ते येतात. त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती. त्याच्यात असं झालं का सुनील टेंगरेंनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असं काही झालंय का? नाही, आरोप होतात, ते आरोप बिनबुडाचे आहे. ते ऐका ना, त्याच्यामध्ये अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात. बऱ्याचशा आमदार, वास्तविक ते चुकीचं आहे, बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पीएकडे पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात. तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात. म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात, पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो. या अधिकाऱ्याची इथं बदली करा, त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा. आम्ही बदली करा सांगतो, ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचं. त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे 3 वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी असतात. लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो, साधं पत्र पण देत नाही. शिफारस पत्र आहे, ते करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे. आम्हाला अनेकांची पत्र येतात. माझ्याकडे आता फायनान्स अँड प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो, योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो.